कंप्लेंट या मुलाचा सुद्धा मी असा गालगुचा घेऊ शकत नाही. या मुलाची मी पप्पी घेऊ शकत नाही. आणि मी थर्ड पार्टी आहे, मी तिसरा माणूस आहे. याची मम्मी किंवा याचे पप्पाच याची पप्पी घेऊ शकतात. ठीक आहे, लक्षात आलं ना? ऐका, हसू नका. हसायला काय झालं तुम्हाला? दुसऱ्या माणसांना आपल्या शरीराला हात लावू द्यायचा नाही. ह्या ॲटो तुमच्या शाळेचा ॲटो कुठं आहे? त्या ॲटोचे काकासुद्धा तुम्हाला बऱ्याचदा बघा म्हणजे ॲटोमधून गर्दीत आणतात एकदम. मग ते गाडी चालवत असताना समोर उभे करतात इथे दोन्ही पायाच्या मध्ये. तिथे उभे राहायचं नाही. कोणी, मुलगा असो मुलगी असो. ठीक आहे. मध्ये घरात वागताना तसंच सेम आपल्या शेजारच्या काका किंवा एखादा दादा असतो थोडा मोठा आपल्यापेक्षा, तो जर येत असेल आपली पप्पी घेत असेल तर घेऊ द्यायची नाही. लक्षात ठेवा. समजलं का तुम्हाला? तुम्ही काहीच बोलत नाही. समजलं ना? यस यस. म्हणजे आपल्या शरीराला दुसऱ्या कोणत्याही माणसाला हात लावू द्यायचा नाही. आता आलं लक्षात सर्वांच्या. त्याच्यासाठीच आलो. म्हटलं चला 2 मिनटं आपण बोलूया. तिथं सगळे चिमुकले वर्ग बसलेला आहे. तर गुड टच बॅड टच बरंच काही आहे याच्यावर. म्हणजे आपल्याला मग किडनॅप करून घेऊन जातात, आपल्या किडन्या काढतील किंवा मग आपलं हार्ट कामात घेतील. बरंच काही असतं. त्याच्यासाठी आपण कधीही दुसऱ्या परक्या माणसाला बोलायचं नाही, त्याच्याजवळ जायचं नाही, त्याने दिलेल्या गोळ्या बिस्किट चॉकलेट्स घ्यायचे नाही. आणि आपल्या शाळेत घरून आपण शाळेत आलो की आपण शाळेमध्ये मॅम काय शिकवतात ते काळजीपूर्वक ऐकायचं. आणि होमवर्क दिला असेल घरी तर ते होमवर्क करून यायचं. मम्मी पप्पांचा मोबाईल बघायचा नाही. तुमचे डोळे, आता मला कसा चष्मा लागला तर माझं वय झालं, 50 वर्ष मी क्रॉस केले.